बघा, पहिल्या दिवशी जो काही लोकांनी धुडगूस घातला, त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली, ते निघून गेले आणि मग लगेच आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला वगैरे आरोप लागले. पण ते काही कोणीही त्या व्यापाऱ्यांना सांगितलं नव्हतं. तिथे काही लोकांनी धुडगूस केल्यामुळेच ते व्यापारी निघून गेले होते. म्हणून नंतर आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही दुकानं उघडी ठेवा, आम्ही पोलीस फोर्स ठेवतोय, कुठेही आम्ही काय उधळणार नाही. त्यांनी दुकानं उघडी ठेवली. बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शन्सचा विचार केला. त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीररित्या ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे. त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे. ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे. त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे. गुलाब झालं असं म्हणता येणार नाही, कारण काही ठिकाणी स्पोरॅडिक अशा प्रकारचे बंद आणि रास्ता रोको झाले. त्या ठिकाणी अर्ध्या तासात, 15 मिनिटात, 20 मिनिटात पोलिसांनी ते रस्ते रिकामे केलेले आहेत. त्यामुळे लॉ अँड ऑर्डर कोलॅप्स झाली असं म्हणता येणार नाही. हा, काही घटना मात्र अशा घडलेल्या आहेत की ज्या भूषणावं नाही आहे आणि अशा प्रकारची अपेक्षा आंदोलकांकडनं नाही आहे. आता जर त्याचंही समर्थन होणार असेल तर मात्र मग महाराष्ट्राची संस्कृती कुठे चालली आहे? आपण छत्रपती शिवरायांचं नाव सांगणारे लोक आहोत, आपण छत्रपतींचा इतिहास सांगणारे लोक आहोत आणि छत्रपतींचा इतिहास सांगत असताना अशा प्रकारे जर आपण वागलो तर कुठेतरी आपण त्या ठिकाणी छत्रपतींचा अपमान करतो आहोत का, त्यांच्या संस्कृतीचा अपमान करतो आहोत का, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि म्हणून शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा कॉग्निझन्स घेतलाय. सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत, त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते. पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागेल. साधारण कधीपर्यंत यातून म्हणजे किमान चर्चा मार्ग असं आहे की आजही त्या ठिकाणी विखे पाटील साहेबांनी सांगितलं की तुमचं काही शिष्टमंडळ असेल, चर्चा करणारे लोक असेल, चर्चा करायची कोणाशी? माईकवर चर्चा करा, अशी चर्चा होते का मला सांगा. तरी आम्ही आपलं त्यांच्याकडनं काही आलं तर आम्ही त्याच्यावर प्रयत्न